नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। शेतकरी बांधवांनो, पीक विमा मिळण्यासाठी तारीख फिक्स झालेली आहे। या तारखेला थेट बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। या यादीत तुमचे नाव आहे की नाही हे आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे। अंमळनेर तालुक्यातील पातुर्डा मंडळातील वंचित असलेल्या 5000 शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। याआधी ही तालुक्यातील सर्वच महसूल मंडळातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली होती। त्यांच्या रामाच्या अहवालावरती व्यक्तीवर मात्र त्यात पातुर्डा मंडळाची यादी स्कॅन करणं जी राहून गेल्याने या मंडळातील 5000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले होते। त्याबाबत त्यांनी मंत्री अनिल पाटील यांच्याकडे फिर्याद मांडली। मंत्री पाटील यांनी यांच्याबद्दल ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या तसेच जिल्हाधिकारी सूचना केल्या होत्या। त्यानंतर आता पातुर्डा मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अखेर हेक्टरी 8500 रुपयांपर्यंत रक्कम जमा होणे सुरू झाले आहे। पातुर्डा मंडळासाठी 6 कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले आहे असून सदर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जिल्ह्यात चोपडा, जळगाव, जामनेर या भागात पीक विमा परतावा खरीपासंबंधी मिळालेला नसल्याची माहिती आहे। चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी याबाबत विमा कंपनी कृषी विभागाकडे विचारणा केली, परंतु योग्य माहिती मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या। तसेच जिल्हा स्तरावरती विमा कंपनी शासनाने पंतप्रदेश शासन यांच्याकडे निवेदन आहे, परंतु त्यांची दखल घेतली जात नसल्याने कार्यवाही होत नाही अशी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। येत्या बुधवारी याबाबत बैठक आहे।